पृथ्वी दिल्लीला गेलाय, तो आला की त्याला सांगतो. हा ठेवतो. वहिनी, अहो कसल्या विचारात दिसतंय एवढं? नाही काय नाही. अहो काय झालं? अहो ती नाही नाही वहिनी सांगा तरी काय झालं? भाऊजी, कांचन म्हणजे दागिने दे, ती समजा दागिने निशाला द्यायची ती. बरं मी ते सगळं ना पिऊकडे दिली ती. आता तिच्याकडनं कसं मागू बरं? अहो पिऊकडे दिलेत ना, राहू द्या. दोन्ही बी सुना आपल्याच आहेत. हा, आणि तुम्ही कांचनचं तेवढं मनावर घेऊ नका. हा हा चला, तुमची सुनबाई चहा करते, आपण चहा पिऊया. या जा, जाऊन घेऊन ये दागिनं. आणि तेच ना, ती दागिने माझ्याकडे नाही, ती मी ते पिऊला दिलेत. निशा, निशा, दीपे, ए दीपे, कुठं मेलीच सगळी? ए निशा, दीपे, दीपे, कुठे गेले सगळे? वाजून बाई, तुझ्या हातचा एक कप चहा म्हणजे सगळा आळस कांटाळा कुठल्या कुठं निघून जातो एका वाटात. वहिनी, तुम्ही अगदी खरंच नशीबवान आहात. पिऊच्या हातचा फकड चहा किंवा कुठलं बी काम जमत नाही असं नाही तिला. वै भाऊजी, म्हणून तिनं तुमच्या सगळ्यांची मनं जिंकली ती. खरं तर माझीच गेल्या जन्मीची काहीतरी पुण्याई असेल ना, त्याचं फळ म्हणून मला अशी सून मिळाली बघा. टोक माझी पुण्य ये. अगं मी तिला या घरात सून म्हणून आणले. बरं बाबा, तुझी पुण्य. हा, पिऊ, मला पण तुझ्यासारखा असा चहा करायला शिकव. हो ताई, नक्की शिकवीन. पिऊ, चहा तर झाला खरा, पर चहा बरोबर गरमागरम भजी झाली असती ना, तर माहोल कसा एकदम बेस्ट झाला असता. पर राहू दे, आता नको. पुन्हा केव्हा तरी करू प्लॅन. नंतर कशाला? आता सगळे जमलेच आहोत तर आत्ताच करूयात की प्लॅन. पिऊ, तेवढी भजी कर की. तुम्ही सगळेजण बसा, मी आलीच भजी घेऊन. हा, वा, चांगलं चाललंय की इथं. मी हिला घरच्यांपासून दूर ठेवायला जाते आणि ही तरी ह्या सगळ्यांना घेऊन बसलीये. माझ्याच माणसांना तोडून स्वतःच्या बाजूला वळवायचा डाव रचते ही पोरगी. पण मी असं होऊ देणार नाही. आता हिला माझा हिसका दाखवावाच लागेल. काय गे, काय चाललंय तुझं? हो काय नाही, ती सगळ्यांसाठी भजी बनवत होती. तुमच्यासाठी बी बनवू का? ए, साळसूतपणाचं आव्हानाचं बंद करा. खोटी इन्कम टॅक्सची रेड पाडून माझ्याकडनं दागिने सोडून घेतलंस आणि आता माझी माणसं तोडायला निघालीस माझ्यापासून. अहो काकी, काय बोलताय तुम्ही? ती माणसं जशी तुमची आहेत तशी माझी बी आहेत ना. मी कशाला कुणाला तुमच्यापासून लांब नेऊ? मला एकटी पाडायला, म्हणजे तुला या घरावरती हक्क दाखवता येईल. पण एवढं सोपं नाहीये ते. मी पण पक्की राजकारणात मुरलेली बाई आहे. त्यामुळे तुझे हे छक्के पंच आहेत ना, तुझ्या बापाच्या घरी वापरायचे, हित नाही. हा, मी हितली कारभारी नाही आणि हितला प्रत्येक जण माझ्याच तालावर नाचतो. हे असं चहा पाजून भजी खायला घालून तुला असं वाटत असेल की माणसं तुझ्या बाजूने होतील आणि तू मला एकटी पाडून तू जिंकशील. तुझ्यासारखी मूर्ख पोरगी या जगात नाही. काकी, अहो माझ्या मनात असं काही बी नाही. जो काही तमाशा लावलाय ना, तो तुम्ही लावला. ए, आवाज खाली करून बोलायचं माझ्याशी.
काय म्हणलीस? काय शब्द वापरलास? तमाशा. तमाशा? आता मी तुला दाखवते तमाशा. काकी, काकी, अहो काकी, काय करताय तुम्ही? अहो काकी, काय करताय तुम्ही? तमाशा. आई 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 ग, आई 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 ग, आई ग. अगं सुनबाई, मी तुला मदतच करायला आले होते ना. मदत नको असेल तर तसं सांगायचं होतं मला. हे काय केलंस तू? बघितलंस का वीरू? काय गं? हे काय केलंस तू? नको बाबा, तिला काय बोल नको. जीव घेईल ती माझा. मागच्या वेळेला पाणी सांडलं होतं वाटत माझ्या, आणि आता हे. पिऊ काय? अहो काका, मी खरंच काही नाही केलं. ते तर मी तिनं काही नाही केलं. मी नाटक करते ना सगळे इथं. माझीच नाटकं चालले ती. मीच केलं हे सगळं. आई ग, पिऊ. आई 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 आई. अहो, काकी. आई गो. पिऊ, काय चाललंय तुझं? ही घेतली असतीस काकींची मदत तर काय फरक पडला असता? काकी, तुम्ही चला बरं, तुमच्या खोलीत चला, जरा आराम करा. आई, लय लागलं मला. केवढ्या मोठ्याने भांडं आपटलं माझ्या पायावरती ना. विरू, मी तिला मदत करायला आले होते रे. तिने काय असं केलं बघ की. चला आराम करा बरं तुम्ही. आई 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 आई. चला चला. आई 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 ग, चालायला पण येणं झालंय मला. आई आई आई. सावकाश का? आई 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 ग. अरे पण वीरू, ऐक तर. वीरू, अगं, अगं, काय अगं तू असं कसं लागलं? आई हळद घे. हे काय करून घेतलंस तू? बघू इकडं. ऐक. इरू, अरे लय रागात येतं या. रुमाल बांधून काय सुधी व्हायचं नाही. जा तिला पडदेशी दवाखान्यात घेऊन. वय वीरू भाऊजी, अहो लई रक्त चाललंय. तुम्ही लवकर दवाखान्यात घेऊन जावा तिला. हा चल, मी पण येतो. चल चला, आम्ही पण येतो. चला, आपण सगळे जाऊ. चल. काकी, तुमचा डाव तुमच्यावरच पलटला की हो. नाही म्हणजे तुम्ही तिला एकटं पाडायला चालला होता. ते तीनच चार चौघांच्यात तुम्हाला एकटं पाडलं. तरी बरं, ही घरातल्या घरातच घडलंय म्हणून बाहेर कोणाला कळणार नाही. आणि काकी, निवडणुकीच्या रिंगणात तिनं असंच तुम्हाला एकटं पाडलं तर कुणाला तोंड दाखवायला जागा नाही राहणार तुम्हाला. म्हणजे अहो तुमची काळजी आहे म्हणून सांगितलं. माझं काय? त्या अंकुशरावच्या पोरीनं निवडणुकीत मला एकटं पाडायची वेळ कधीच येणार नाही. त्याच्या आधीच मी तिला या घरातनं नाही बाहेर काढली तर नावाची कांचन सूर्यवंशी. बरं वाटतंय ग दीपे. दीपे, तूच एक आहेस बघ जी माझी काळजी घेतेस. नाहीतर या घरातल्या माणसांना माझ्याबद्दल काही देणं घेणं नाहीये. त्या पिऊमुळे मला एवढं लागलं तर माझ्याकडे कुणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. आणि त्या पिऊला एवढंसं काय लागलं तर सगळ्यांनी घर डोक्यावर घेतलं. अरे तसं नाही कांचन, खरंच तिच्या पायाला लय लागलं. हो, तुम्हाला कोणी विचारलंय काय? तुमचं तुमचं काम करा. हो,
मी करतो माझी कामं, पण तुला आता तुझी कामं करायला पाहिजे. होय तेवढंच राहिलंय आता. धुणं भांडी करते की. अगं तसं नाही ग. ही बघ, पेपरात बातमी आली आहे, विरोधकांनी पाठिंबा काढून घेतलाय, त्यामुळे आताचं सरकार पडलंय. आता लवकरच मध्यवर्ती निवडणुका लागणार. काय? तर सोन्याहून पिवळं झालं की. लवकरच निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. वेगवेगळे मुद्दे उचलून धरायला पाहिजे. हा, पण महत्वाचा मुद्दा काहीतरी मिळाला पाहिजे ना. काकी, बाहेर पाण्याची लय तारांबळ होती अहो, आणि आजूबाजूच्या गावात बी हीच अवस्था आहे. मग ह्यो मुद्दा धरून काय मांडता आलं तर बघा की. दीपे, अगं तू तर सर्वसामान्य माणसांच्या काळजाला हात घालणारा मुद्दा दिलास की. ह्यो पाण्याचा मुद्दा उचललाच पाहिजे. नाही हो पाणी प्रश्न पेटवून विरोधकांच्या तोंडचं पाणी पळवलं ना तर बघच. वहिनी, बरं झालं पाणी आणलं. अहो सकाळपासून पाणी नव्हतं पेलो. हो आमचे हे आलेत तर गावातल्या बायकांची लय पायपीट चालू आहे पाण्यासाठी. वीरा बाबा, एका गावातल्या पाण्याचा प्रश्न कधी सुटायचा या विचाराने लोकांच्या तोंडाचं पाणी पाळाले. विरुबाया, याच्यावर काय तर कायमचा तोडगा काढला पाहिजे. मी काय म्हणतो विरुबाया, आपण जर या सरकारच्या विरोधात आंदोलन उभं केलं तर एका आठवड्यात हा प्रश्न सुटेल. हा, बर, आपण आंदोलन केलं तर कुठलं सरकार ते सोडणार ते फक्त मला सांग. म्हणजे राज्यातलं सरकार पडलंय आता, नव्याने इलेक्शन बी लागल, त्यामुळे आपण आंदोलन केलं ना तरी आपल्या हाती काय लागणार नाही. अरे पण यातनं मार्ग तरी कसा काढणार वीरू? एक मार्ग आहे तसा. पुण्याकडल्या धरणातलं पाणी कालव्याने इकडे येणारी एक योजना मागच्या सरकारच्या काळात ठरली होती. त्याचं पाईपलाईनचं काम बी पूर्ण झाले. फक्त आहे ना 2 किलोमीटरवर पाईपलाईनचं काम थांबलंय बघ. त्याचं सामान पाईप सगळं तिथंच पडून आहे. ते जर का एकदा जोडलं ना तर आपल्या सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. अरे मग ही तर चांगली गोष्ट आहे वीरू. हा, पण त्यात बी एक अडचण आहे. ते काम ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे होतं का नाही, ते काम निम्म्या सोडून पळून गेलंय. त्यामुळे सरकारनं पुढचं पैसे बी दिले नाहीत. आणि आता तर सरकारच पडले, त्यामुळे सगळं अवघडून बसलंय बघ. वीरू, मग आपण लोकवर्गणीतनं हे काम केलं तर? नाही पिऊ, पाण्याविना लोकांचं आधीच कंबरडं मोडले, त्यात अजून त्यांच्या पैशाचा भार नको. अरे मग करायचं तरी काय वीरू? लोकांची अशी पाण्यासाठी होणारी वनवन असा हातावर हात टाकून नाही बघू शकत आपण. विरुभैया, वहिनी म्हणतात ते पटतंय मला. मला बी पटतंय ते. मग याच्यावर एकच उपाय आहे. आपण आहे ना कोणाला काही न कळू देता एका रात्री ती पाईपलाईन जोडायची बघ. जर काही आपण ही पाईपलाईन जोडली ना तर आपला आणि आपल्या आजूबाजूच्या गावांचा सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटून जाईल. पण विरुभैया, अरे एका रात्रीत एवढं मोठं काम करणं सोपं नाही. सगळ्यांनी मिळून एकजुटीने केलं तर अवघड बी नाही. तुम्हाला सांगतो मी, आपण जर काही काम पार पाडलं ना तर उद्या सकाळी सगळ्यांच्या घरात पाणी येईल. बोललो तर बोललो. वेड्या, असतं तर असतं, तसं तर तसं. आता ही काम करूनच टाकू आपण. आणि आम्ही सगळे आहेत तुझ्या संग. हा, आम्ही आज सोबत. चला तर मग लागूया कामाला. चला. ही सगळी नक्की कुठं चालली असतील? काकीसनी सांगायचं का? सांगितलंच पाहिजे. काकी, सांगितलं तसं करा आणि कळवा मला. काकी, 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 काकी. अगं काय वाघ मागं लागलं का काय? किती धापा टाकती. बातमी सांग, काय बातमी आहे?
काकी आत्ताच मी वीरूभैया पियूवहिनी आणि वीरूभैयांच्या सगळ्या दोस्त मंडळींनी बाहेर जाताना बघितले. 100% त्यांच्यात काहीतरी प्लॅनिंग चाललंय. अगं गेले असतील कुठेतरी. नाहीतरी वीरूला लष्कराच्या भाकऱ्या बाजायची सवयच आहे. जाऊ दे तिकडं, आपल्याला काय करायचंय. काकी आपल्याला काय करायचंय म्हणजे? तुम्हाला माहिती ना पियूवहिनींचा स्वभाव कसा आहे. आता बघा, तुमच्या आंदोलनाबद्दल जर त्यासनी काही कळलं आणि त्यांनी त्यात बी खोडा केला तर आधीच घरचे सगळे स्वतःच्या बाजूला वळवून ठेवले ते. आता बाहेरच्या माणसासनी बी स्वतःच्या बाजूला वळवलं तर वळवलं तर काय करणार आहे ती. हे बघ, तिकीट मलाच मिळणार आहे. निवडणुकीला मीच उभं राहणार आहे आणि निवडून बी मीच येणार आहे. आणि त्या पियूनं काय केलं ना तर तिच्यावर कसा घाना फिरवते बघ. अहो पण काकी दीपे, तू तुझं काम कर. वाईच पाण्याच्या मुद्द्यावर जरा विचार करू दे मला. आणि हे बघ, मला पाणी बी घेऊन ये प्यायला जरा. जा. एक काम धड होत नाही तुमच्याच्यानी. गावातल्या बायकांना घेऊन हंडा मोर्चा काढायला लावला होता, पण तिथेही माती खाल्ली जगदीशरावांनी. हा, आणि काय म्हणे आम्हाला मोठी जबाबदारी द्या. अरे आजी जी आहे ती तरी पार पाडा नीट. त्या पियूचं नाव घ्यायचं नाही आमच्या पुढं. आमच्यासाठी ती कधीच मेलीये. एक काम करा, तुम्ही आता स्वतःचं डोकं चालवणं बंद करा आणि जेवढं आम्ही सांगतोय तेवढंच करा. ती पाणी योजना जिथं बंद पडली तिथं जाऊन आंदोलन करायचं. एवढ्या मोठ्यानी घोषणाबाजी झाली पाहिजे की तिथनं जाणाऱ्या लोकांनी पाणी प्रश्न विसरून फक्त आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. लागा कामाला. आणि हो, तालुकाभर बॅनर लावा, मेसेज पाठवा, काय वाटतेल ते करा. पण ह्यो अंकुशराव पाटील पाण्यासाठी किती तळमळीनं काम करतोय हे तालुक्यातल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे. लागा कामाला आता. हो, माझी झेडपी अध्यक्ष. चला गाडी मागं घ्या. माझी माझी शब्द जास्त तुम्हाला शोभून दिसतोय. म्हणायचंच असेल ना तर भावी आमदार म्हणा आम्हाला. आणि कसं आहे ना, आम्ही एखादं पद सोडलं ना तर त्या पदाभोवती घुटमळत फिरत नाही असं तुमच्यासारखं. आणि असं बी तुमचं सरकार तर पडलंय आणि आता इलेक्शन लागलेले आहेत. तरी पण या इलेक्शन मध्ये तुमची निवडून येण्याची काही चिन्ह दिसत नाहीत मला. अहो, इथल्या जनतेला जर तुम्ही आधीच पाणी पाजलं असतं ना तर जनतेनं असं 3-3 वेळा पाणी दावलं नसतं तुम्हाला. चांगलंय, आवडलं आपल्याला. माणसाने कसं आशावादी असावं. काय म्हणतो आपण त्याला, पॉझिटिव्ह थिंकिंग. आता येणाऱ्या इलेक्शनला कळेलच कोण कुणाला पाणी पाजतंय ते. तुम्ही कितीही काहीही केलं ना तर इथल्या जनतेच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार. लोकांच्या दारादारात पाणी आम्हीच पोचवणार. आवडलं आपल्याला. काय म्हणाला तुम्ही ते, आशावादी, पॉझिटिव्ह थिंकिंग. अहो, हेच जर तुम्ही रोज मनात 100 वेळा म्हटलं ना तर तुमच्या मनाला बरं वाटेल. इच्छा काय तुमची पूर्ण होणार नाही. आणि लोकांच्या दारात तुम्ही पाणी पोचवेपर्यंत लोकांच्या घरात आम्ही पाणी पोचवलेलं असेल. ते आजच्या आंदोलनावरनं कळेलच कोण किती पाण्यात येते. चला गाडी मागं घ्या. अहो, सक्सेसफुल आंदोलन तुमच्यामुळे नाही आमच्यामुळे होणार आहे. तेव्हा गाडी तुम्ही मागे घ्यायची. मागं हटणाऱ्यातल्या आम्ही नाही, गाडी तुम्ही मागं घ्यायची. चला मागं. ते कळलंच की लेखीच्या लग्नात 4 पावलं कोण मागं गेलेलं ते. कांचनबाई, पोरीला मध्ये घ्यायचं नाही. गप गुणानं गाडी मागं घ्या. पोरीला घरातच घेतलंय, तुम्ही घ्या गाडी मागं. चला निघा इथनं. कांचनबाई, गप गुणानं तुम्ही गाडी मागं घ्या. तुम्ही गाडी मागं घ्यायची. गाडी आधी मागं घ्यायची. तुम्ही गाडी मागं घ्यायची. चला घे मागे रे. अहो ऐका की काकी, तुम्ही ज्या पाणी प्रश्नासाठी म्हणताय का नाही तो ऑलरेडी वीरूबाईने सोडवलाय.
हवं विरूबाईने रातोरात पाणी कनेक्शन करून आहे ना वाड्या वस्त्यावर पोहोचवलंय. सगळे तिकडेच गेलेत, मी बी तिकडेच चाललोय. एकजुटीनं पेटल रान